स्पीकिंग इंग्लिश संदर्भात आपण जे काही व्हिडिओ बघतो, मोस्ट ऑफ द व्हिडिओमध्ये आपल्याला हे सांगितले जाते की द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स फॉर स्पीकिंग इंग्लिश इज प्रॅक्टिस. आपण जेवढी जास्त प्रॅक्टिस करू तेवढी जास्त आपली इंग्लिश इम्प्रूव्ह होत जाते. बट हाऊ टू प्रॅक्टिस हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आपण प्रॅक्टिस कशी करायचं, त्याकरिता आपण डेली यूजमध्ये जे मराठी बोलतो त्याऐवजी आपण तिथं इंग्लिश वाक्य बोलू शकतो. परंतु मराठी वाक्याला आपल्याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर मराठी वाक्याची शब्दरचना आणि इंग्लिश वाक्याची शब्दरचना सारखी असतो का? तर नाही. इंग्लिश वाक्याची वाक्यरचना कशी केली जाते, तर हे जाणून घेण्याच्या अगोदर आपल्याला वाक्य म्हणजे काय हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. व्हॉट इज द सेंटेन्सेस, व्हॉट टाईप ऑफ सेंटेन्सेस आणि हाऊ मेनी टाइप्स ऑफ सेंटेन्सेस हे अगोदर जाणून घेणे महत्त्वाचे आहे. नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वाक्य आणि त्याचे प्रकार याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. फर्स्ट पॉइंट आहे व्हॉट इज सेंटेन्सेस. वाक्य म्हणजे काय? अ ग्रुप ऑफ वर्ड्स इच मेक अ कम्प्लीट सेन्स इज कॉल्ड अ सेंटेन्स. पूर्ण अर्थ करणाऱ्या शब्दसमूहास आपण वाक्य असे म्हणत असतो. असे शब्दसमूह ज्यांची योग्यरीत्या आपण मांडणी केल्यानंतर एक अर्थपूर्ण वाक्य बनतो त्यालाच आपण वाक्य म्हणत असतो. माझे नाव चिरंजीव. या वाक्यामध्ये बघा 3 शब्द आले. पहिला आहे माझे, दुसरा नाव, तिसरा आहे चिरंजीव. हे 3 शब्द आपण व्यवस्थितरित्या मांडलं आणि त्यापासून एक अर्थपूर्ण वाक्य बनलेलं आहे. एक शब्द किंवा अनेक शब्दापासून वाक्य बनत असतो, फक्त त्यापासून एक अर्थपूर्ण वाक्य निर्माण झालं पाहिजे. नंतरचा टॉपिक आहे हाऊ मेनी टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. तर वाक्यांचे 4 प्रकार आहेत, 4 टाइप्स ऑफ सेंटेन्स. पहिला प्रकार आहे असर्टिव्ह सेंटेन्सेस. त्याला आपण विधानक वाक्य किंवा कथानक वाक्य असे म्हणत असतो. तर विधानक वाक्य किंवा असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? ज्या वाक्यामध्ये एखादी स्टेटमेंट म्हणजे विधान केलेलं आहे, मग ते वाक्य होकारार्थी असो की नकारार्थी असो, तर त्या वाक्याला आपण असर्टिव्ह सेंटेन्स म्हणत असतो. एक साधा वाक्य आहे त्याला आपण असर्टिव्ह सेंटेन्स म्हणत असतो. एखाद्याने स्वतःचं ओपिनियन दिलेलं आहे, स्वतःचे मत मांडलेलं आहे, तर त्या वाक्यांना आपण असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानात वाक्य असे म्हणत असतो. जसे रामा इज क्लेवर बॉय. रामा हा हुशार मुलगा आहे. या वाक्यामध्ये मी स्वतःचं मत मांडलेलं आहे. समोरच्याचं मत वेगळं राहू शकते, परंतु माझं मत आहे की रामा इज क्लेवर बॉय, रामा हा हुशार मुलगा आहे. तर असे आपण जे विधान करतो त्यांनाच आपण असर्टिव्ह सेंटेन्स असे म्हणत असतो. तर या असर्टिव्ह सेंटेन्सचे पण 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे होकारार्थी वाक्य आणि दुसरा प्रकार आहे निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे नकारार्थी वाक्य. ज्या प्रकारच्या वाक्यामध्ये होकारार्थी विधान केले असते त्याला आपण अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य म्हणत असतो आणि ज्या प्रकारच्या वाक्यामध्ये नकारार्थी विधान केले असते त्याला आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे नकारार्थी वाक्य असे म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल, रामा इज अ गुड पर्सन. रामा हा एक चांगला व्यक्ती आहे. आणि हेच वाक्य जर आपल्याला निगेटिव्ह बोलायचे झाले तर कसे बोलणार? रामा इज नॉट अ गुड पर्सन. तर या दोन्ही वाक्यामध्ये बघा, सर्वप्रथम कर्ता घेतलाय, त्यानंतर हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद घेतलाय आणि त्यानंतर मग आपण क्रियापद किंवा उर्वरित वाक्य घेतलेलं आहे. असर्टिव्ह सेंटेन्समध्ये बघा, अफर्मेटिव्ह सेंटेन्सला आपल्याला निगेटिव्ह करायचं झाल्यास सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग वर्बच्या नंतर आपल्याला नॉट वापरायचं आहे. जर वाक्य नकारार्थी करायचं झाल्यास तर आपल्याला अगोदर वाक्य समजून घेणे आणि त्यानुसार आपल्याला शब्दांची मांडणी करता येणे हे तेवढेच महत्त्वाचे आहे, कारण तेव्हाच आपण एक अर्थपूर्ण वाक्य बनवू शकतो. नंतरचा प्रकार आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. ज्या प्रकारच्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो त्या वाक्यांना आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे प्रश्नार्थी वाक्य म्हणत असतो. प्रश्नार्थी वाक्याचे 2 प्रकार पडतात. पहिला आहे WH क्वेश्चन सेंटेन्सेस आणि दुसरा आहे यस आर नो क्वेश्चन सेंटेन्सेस. तर WH क्वेश्चन म्हणजे काय? तर बघा, एखाद्याला आपण प्रश्न केल्यानंतर त्यांना फक्त यस आर नो मध्ये उत्तर न देता त्याचं सविस्तरपणे उत्तर देता त्यांना आपण मग WH क्वेश्चन म्हणतो. आणि आपण एखादा प्रश्न केला असता समोरच्या फक्त यस आर नो मध्ये उत्तर देता तर तशा वाक्यांना आपण यस आर नो या प्रकारामध्ये मोडतो. लक्षात ठेवा, हू, व्हॉट, वेअर, वेंट आणि वेन अशा प्रकारच्या वाक्यांनी WH क्वेश्चनची सुरुवात होत असते. उदाहरणार्थ बघा, हू आर यू. तर या प्रश्नाचे उत्तर आपण यस आर नो मध्ये नाही देऊ शकत. दुसरा प्रश्न घेतलास, वेअर डू यू लिव्ह. तर असे प्रश्न असतात ज्यांचे उत्तर आपण एका शब्दात देऊ शकत नाहीत, त्यांनाच आपण WH क्वेश्चन सेंटेन्सेस असे म्हणत असतो. दुसरा प्रकार आहे यस आर नो क्वेश्चन. तर या प्रकारामध्ये समोरच्याकडून यस आर नो असे उत्तराची अपेक्षा असते, तर यांना आपण यस आर नो या प्रकारामध्ये मांडतो. जसे डू यू लाईक टी. तर या प्रश्नाचे उत्तर समोरचा व्यक्ती यस आर नो मध्ये देणार. कॅन यू स्पीक इंग्लिश.
यस आर नो आहे ना. तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचे मग दोन प्रकार आपल्याला समजले असतील. नंतरचा प्रकार आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थी वाक्य. ज्या प्रकारच्या वाक्यातून आज्ञा, प्रार्थना, विनंती अशा प्रकारचा आशा व्यक्त होतो त्या वाक्यांना आपण इम्परेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे आज्ञार्थी वाक्य असे म्हणत असतो. जसे गो देयर, सिट हिअर, सिट डाऊन, प्लीज लेट मी गो नाव. तर अशा प्रकारचे वाक्य पण इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये मोडतात. शेवटचा प्रकार आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस, ज्याला आपण मराठीमध्ये उद्गारवाचक वाक्य असे म्हणत असतो. ज्या वाक्याच्या शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क हे सिंबल येत असते त्या वाक्यांना आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असे म्हणत असतो. मनातील भावना, तीव्र इच्छा जसे एक्साइटमेंट ह्या गोष्टी व्यक्त करण्यासाठी आपण जे सेंटेन्सेस वापरू त्यांना आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असे म्हणत असतो. एक्सक्लेमेटरी सेंटेन्समधून आनंद, दुःख, खेद, भावना, भीती अशा प्रकारच्या गोष्टी व्यक्त होत असतात. हाऊ सॅड, ओ माय गॉड इज अमेझिंग, हाऊ वंडरफुल इज इट, व्हॉट अ ब्युटिफुल फ्लॉवर इज इट. अशा प्रकारचे आपण वाक्य जे बोलतो त्यांना आपण मग एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस असे म्हणत असतो. तर वाक्य म्हणजे काय आणि वाक्यांचे जे 4 प्रकार आहेत ते आपल्याला समजलेले असेल. आपण इंग्लिश बोलायला शिकण्याचा सुरुवात करत आहोत तर या 4ही प्रकारच्या वाक्यांचा आपल्याला बेसिक नॉलेज तरी असायला पाहिजे. याकरिता मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर या व्हिडिओतून तुम्हाला हे वाक्य आणि वाक्यांचे प्रकार समजलेले असतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजलेला असेल तर एखादा सेंटेन्स तुम्ही कमेंट करून दाखवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.